सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आपला वर्ग आहे 12वी वाणिज्य. विषयाचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. शैक्षणिक वर्ष 2021-22 आणि महाराष्ट्र शासन आणि HSC बोर्ड, बालभारती यांच्या अथक प्रयत्नातून, अभ्यासातून आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि एक सर्व विषयामध्ये आवडता असा विद्यार्थ्यांचा जो विषय आहे तो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. हा विषय चेनसारखा आहे. चेनमध्ये जसं अनेक कड्या असतात तसं पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या कडीपर्यंत अकाउंटचं लेक्चर व्हिडिओ हा अटेंड केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, श्रवण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी केली तर हा विषय आपणास पूर्ण 100 गुण देणारा हा विषय आहे. तर आपण आज फर्स्ट लेक्चरमध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म या विषयातील अभ्यासक्रमाची इंट्रोडक्शन ऑफ द सिलेबस फॉर द अकॅडमिक इयर 2021 and 22 या संबंधी आपण माहिती घेत आहोत. आणि ह्या पहिल्या व्हिडिओपासून तासापासून आपण पुढील प्रत्येक तास हा एक काळजीपूर्वक ऐकला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्व स्टुडंट्स उत्सुक आहात असा मी विश्वास व्यक्त करून या विषयामधील इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस अभ्यासक्रमाची ओळख आपण यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट. तर हे आपलं पुस्तकातील मुखपृष्ठ किती छान आणि आकर्षक मुखपृष्ठ आहे. ब्रदर अँड सिस्टर्स येथे अभ्यास करताना दिसत आहेत. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12, नंतर पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि त्याचबरोबर डायरी. आणि हे आपल्याला व्यवसायातील व्यापारातील अंतरंग येथे या मुखपृष्ठावर दिसत आहे. नेक्स्ट. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म हा आपला विषय आहे. पुस्तकपालन आणि लेखाकर्म हा आपला विषय आहे. नेक्स्ट. आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड क्युरिक्युलम रिसर्च पुणे
बालभारती यांनी हे पुस्तक तयार केलेले आहे. आणि जर आपण आपल्या मोबाईलवर हा कोड जर स्कॅन केला तर या अभ्यासक्रमासंबंधी आपणास सर्व त्या अकाउंट बुक संदर्भातील काही टीचिंग एड्स आणि टीचिंग संबंधी ॲक्टिव्हिटी आपणास पाहावयास मिळतील. तर आपण सर्वांनी हा कोड स्कॅन करावा. नेक्स्ट हा आपला आहे सिलेबस. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. याच्यामध्ये कसं आहे, 80 मार्क्स प्रॅक्टिकल एक्झाम आहे, थिअरी एक्झाम 80 मार्क्स आणि 20 मार्क्स प्रॅक्टिकल एक्झाम. हा जो सिलेबस दिलेला आहे हा आहे 80 मार्क्ससाठी सिलेबस दिलेला आहे. आणि या सिलेबसमधून आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे क्षमता विधान, स्टँडर्ड 12th कॉमर्स. तर प्रत्येक टॉपिकमधून आपण काय शिकणार आहोत, आपली काय क्षमता विकसित होणार आहे ते प्रत्येक टॉपिकमध्ये दिलेलं आहे. तर इथे हा जो पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्थेची ओळख. तर यामध्ये स्टुडंट्स आर एबल टू म्हणजे विद्यार्थ्याची क्षमता विकसित होणार आहे. त्यामध्ये अंडरस्टँड द मीनिंग ऑफ पार्टनरशिप, नो द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ पार्टनरशिप, अंडरस्टँड द मीनिंग ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड, अंडरस्टँड द provisions application in absence of partnership deed, know how to maintain capital accounts of partners, understand the meaning of partnership final account, know the need and importance of final accounts, know the effects of adjustment in final accounts, know the meaning of trading account, profit and loss account and balance sheet, know the how to find out financial results of the business. टॉपिक नंबर 2 आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या टॉपिकमध्ये म्हणजे नफा न कमवणाऱ्या संस्थेचा जमा खर्च. स्टुडंट्स आर एबल टू म्हणजे या प्रकरणामधून विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमता विकसित होणार आहेत. अंडरस्टँड द मीनिंग अँड फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, नो द मीनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट, अंडरस्टँड द मीनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड इट्स डिफरन्स फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन प्रॉफिट and not for profit organization, learn to acquire the skills for preparing income and expenditure account and balance sheet of not for profit concern. 3 नंबरचं प्रकरण आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थेची पुनर्रचना. त्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर, नवीन भागीदाराचा प्रवेश. या टॉपिकमध्ये स्टुडंट्स आर एबल टू understand the meaning and different ways of reconstruction, to understand the meaning and need of admission of partner, to learn the adjustment required on admission of a partner, to calculate the new profit sharing ratio and sacrifice ratio, to know the methods of valuation of goodwill and treatment of goodwill, to learn the accounting treatment of accumulated profit or losses, to make
necessary adjustment for revaluation of assets and liabilities, to learn to adjust the capitals according to new profit sharing ratio. Chapter number 4, retirement of partner. स्टुडंट्स आर एबल टू, या प्रकरणामध्ये विद्यार्थी काय शिकणार आहे? अंडरस्टँड द मीनिंग ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप बिझनेस, लर्न टू कॅल्क्युलेट व्हेरियस रेशोज कनेक्टेड टू रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप, अंडरस्टँड द treatment of goodwill, know the effect of reserve, accumulated profit or loss, know the effect of revaluation of assets and liabilities, understand the adjustments to be made for remaining partners' capital, to know the various modes of final payment to be made to retiring partners. Next. त्यानंतर प्रकरण 5, डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. या टॉपिकमधून विद्यार्थी काय शिकणार आहे? लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट व्हेरियस रेशोज, नो हाऊ टू कॅल्क्युलेट शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेथ ऑफ पार्टनर. त्यानंतर लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट शेअर ऑफ गुडविल ऑफ डिसीज पार्टनर, नो हाऊ टू कॅल्क्युलेट अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर्स, अंडरस्टँड हाऊ टू सेटल द अकाउंट ऑफ ॲन एक्झिक्युटर. टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे विसर्जन. स्टुडंट्स आर एबल टू अंडरस्टँड द मीनिंग अँड रिझन्स ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, नो द इफेक्ट्स ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, लर्न व्हेरियस अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट्स, लर्न अकाउंटिंग प्रोसिजर अंडर simple dissolution and insolvency of partner. 7, bills of exchange. Students are able to हुंडी विपत्र यामध्ये know the meaning of bill of exchange, understand the different concept used in bills of exchange, prepare a draft of bill of exchange and know the various types of bills of exchange, understand retaining, sending bill for collection, discounting, endorsing, honor, renewal and retiring of the bill, learn various accounting treatment of bill of exchange. Topic number 8, company accounts, issue of shares, भाग विक्री. Students are able to, या भाग विक्रीमधून विद्यार्थी काय शिकणार आहे? लर्न द टाइप्स ऑफ शेअर्स अँड शेअर कॅपिटल, अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ पब्लिक सबस्क्रिप्शन अँड प्रायव्हेट प्लेसमेंट, नो द कन्सेप्ट ऑफ अंडर अँड ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स अँड अकाउंटिंग ऑफ शेअर्स इश्यूड ॲट पार, ॲट प्रीमियम अँड ॲट डिस्काउंट, नो द डिफरंट accounting treatment for under and over subscription of shares as well as calls in arrears and calls in advance. Next, analysis of financial statement, वार्षिक विवरणपत्राचे वर्गीकरण. या प्रकरणामधून स्टुडंट्स आर एबल टू, क्षमता विकसित होणार आहे. अंडरस्टँड द मीनिंग, ऑब्जेक्टिव्स and limitations of financial statement analysis, learn various tools for financial statements analysis, understand objectives and classification of accounting ratios and ratio analysis,
टॉपिक नंबर 10 कॉम्प्युटर इन अकाउंटिंग, संगणकीय लेखांकन. या प्रकरणामध्ये स्टुडंट्स आर एबल टू शिकणार आहे अंडरस्टँड द कॉम्प्युटराइज अकाउंटिंग अँड इट्स कंपोनंट्स, अंडरस्टँड फीचर्स, इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, लर्न ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, लर्न व्हेरियस अकाउंटिंग पॅकेजेस. एवढ्या क्षमता विद्यार्थ्याच्या या प्रकरणामधून वर्षभरामध्ये विकसित होणार आहेत आणि विद्यार्थी हा अकाउंटमध्ये विषयामध्ये तांत्रिक आणि पारंगत होण्यास मदत होईल. आता ही आपली आहे अनुक्रमणिका. आणि सिलेबस आपल्यासमोर सादर करत आहे आणि सिलेबस आपल्यासमोर सादर करताना आपण यामध्ये एकूण आपणास सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, क्लास 12वी कॉमर्स. आणि ही आपली आहे या वर्षाची अनुक्रमणिका. आपण एकूण 10 प्रकरणे यामध्ये शिकणार आहोत. चला तर पाहू मग आपले आता यामध्ये 10 प्रकरणे. इंडेक्स, सिरियल नंबर, चॅप्टर, पेज नंबर. सिरियल नंबर, टॉपिक नंबर 1, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, पेज नंबर 1. भागीदारी संस्था आणि भागीदारी संस्थेचे अंतिम किंवा वार्षिक हिशोब. चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, पेज नंबर 63. नफा न कमवणाऱ्या संस्थेचे जमा खर्च वार्षिक हिशोब. चॅप्टर नंबर 3, रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ पार्टनर, भागीदारी संस्थेची पुनर्रचना, त्यामध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश, पेज नंबर 125. चॅप्टर नंबर 4, रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, यामध्ये भागीदारी संस्थेची पुनर्रचना, रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती, पेज नंबर 168. चॅप्टर नंबर 5, चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 मध्ये डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू, पेज नंबर 187. चॅप्टर नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे विसर्जन, पेज नंबर 206. चॅप्टर नंबर 7, बिल्स ऑफ एक्सचेंज, विपत्र किंवा व्यापारी हुंडी, पेज नंबर 251. चॅप्टर नंबर 8, कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स, भागविक्री, पेज नंबर 309. चॅप्टर नंबर 9, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक विवरणपत्राचे वर्गीकरण, पेज नंबर 344. चॅप्टर नंबर 10, कॉम्प्युटर इन अकाउंटिंग, संगणकीय लेखांकन, पेज नंबर 381 आणि ॲन्सर की, पेज नंबर 392. तर असे एकूण आपणास
12 प्रकरणे आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा मी वाचतो. एक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फाईल अकाउंट. 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर. 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर. 5 डेथ ऑफ पार्टनर. 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. 7 बिल्स ऑफ एक्सचेंज. 8 इश्यू ऑफ शेअर्स. 9 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. 10 कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. तरी सर्व स्टुडंट्सने आलेला जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित फर्स्ट लेक्चर आहे. सिलेबसची यामध्ये ओळख करून घेतलेली आहे आणि विषय आपला आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तरी सर्वांनी याचा स्टडी करावा.